ज्ञानेश्वरी पठण अध्याय 8 ओव्या 41 ते 60 श्लोक 5 ते 5। तेची अविद्येची जवनिका पिटे आणि भेदभावाची अवधी तुटे। मग म्हणू एक होऊनी जरी आटे तरी काय दोन्ही होती। पैकेशाचा गुंडाळा वरी ठेविली स्फटिक शिळा ते वरी पाहिजे डोळा तव भेदली गमती। पाटिकेश पर्वते नेले आणि भेदले पण काय नेणो जहाले तरी डाक देऊनी सांदिले शिळे ते काही। नाते अखंडची आयती परिसंगे भिन्न गमली होती ते सारे लिया मागवती जैसी का तैसी। तेवीची अहंभाव जाये तरी ऐक्य ते आधीची आहे। हेची साचे जेत होये तो अधू यज्ञोमी। पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज सांगितले काजे काज मनी धरुनी। तो सकळ जीवांचा विसावा नष्कर्मे सुखाचा ठेवा परी उघड करुनी पांडवा दाविजत असे। पहिल्या वैराग्य इंधन परिपूर्ती इंद्रिया नळी प्रदीप्ती विषय द्रव्याची आहुती देवनिया। मग वज्रासन तेची उर्वी शोधुनी आधार मुद्रा बरवी वेदिका रचे मांडवी शरीराच्या। तेत संयमाग्नीची कुंडे इंद्रिय द्रव्याचे नि पवाडे यजिजती उदंडे युक्ती घोषे। मग मन प्राण संयमू हाची आवन संपदेचा संभ्रमो येणे संतोषे विजय निर्धूमू ज्ञान नळू। ऐसेनी हे सकळ ज्ञानी समर्पे मग ज्ञान ते ज्ञेयी हरपे पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिल उरे। तया नावगा आधी यज्ञो ऐसे बोलिला जवळ सर्वज्ञो तव अर्जुन अति प्रज्ञो तया पातले ते। हे जाणुनी म्हणितले देवे पार्थ परिसतू आहसी बरवे। या कृष्णाची या बोला सवे येरू सुखाचा जाहला देखा बालकाची या धणी धाईजे काशिशाचे नी जाहलेपणे होईजे। हे सद्गुरूची एकले नी जाणीजे का प्रसवतिया म्हणून सात्विक भावाची मांदी कृष्णांगी अर्जुन आदी न समातसे परिबुद्धी सावरुनी देवे। मग पिकलिया सुखाचा परिमळू की निवालिया अमृताचा कल्लोळू
तैसा कोवळा आणि सरळू बोलू बोलिला, म्हणे परिसणे याचिया राया, ऐके बापा धनंजया. ऐसी जळो सरली माया, तेत जाळी तेही जळे. अंतकालेच मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम्, प्रयातीस मद्भवम् याति नास्यत्र संशयः. जे आताची सांगितले होते, अगा आदि यज्ञ म्हणितला जयाते, जे आधीची तया माते जाणोनी अंती. ते देह झोल ऐसे मानुनी, ठेले आपण पे आपण होऊनी, जैसा मठ गगना भरुनी गगनीची आसे. राम कृष्ण हरी.